आज आपण चाललोय मुंबई टू नैनीताल। नैनीतालचा व्ह्यू आहे, जी नैनी लेक आहे, ची घरं बघा तुम्ही कशी आहेत पूर्ण। आता आपण हनुमानगडीवरती आलोय आणि जाण्यासाठी इथून मार्ग आहे। ही मूर्ती आहे बजरंगबलीची, श्री मा नैनादेवी मंदिर। तर चालता चालता थकलेले असाल तर इथं मालिश सुद्धा होते 200 रुपयामध्ये। ड्युअल सीट सायकल पण सुद्धा आहे आणि जे आपण ट्राय करू शकतो बसल्यावरती। त्याचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। गाडी मगाशी लॉक झाली होती, चावी आतमध्ये होती। 2.25 करोडाची कार आहे ही मसाटी। बघा इथं खास मुलींसाठी ते मोजडी वगैरे पण आहे। हिमालयन पॉइंट आहे, पाहू शकता इथे जे आपण जेव्हा हिमाचल प्रदेशला जातो तिथे बरेचसे कपडे असतात तिकडे वेअर करायचे फोटोशूटसाठी वगैरे आहेत। काही आर्मीचे जसे हेलिपॅड वगैरे आहेत किंवा त्यांचे ट्रेनिंग सेंटर वगैरे त्या साईडला आहे, तेही तुम्हाला बघायला भेटतील या दुर्बीनने। मथुरा स्टेशनला आलेलो आहोत, यूपी मध्ये पोहोचलो आहे। तर यूपी मध्ये तुम्हाला कुल्हड़ चहा बघायला भेटते आणि मोस्टली जेवण मागवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे भाज्या आहेत, त्याची 3 तास आम्ही वाट पाहत होतो। ज्यांना चालण्यासाठी किंवा जास्त काय सामान वगैरे असेल, प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा आहेत। खूप मोठी स्टोरी कल्की अवतारची, ती अजून झालेली नाहीये विष्णुदेवाची, पण कल्की अवतारला व्हायला खूप वेळ आहे अजून। 4,32,000 वर्षानंतर कल्की अवतार होणार आहेत, अजून वेळ आहे। अजून तर आपण नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललोय मुंबई टू नैनीताल, खास नैनीताल फिरण्यासाठी चाललोय। तर प्रवास कसा असणार आहे मुंबई टू नैनीताल, जी ट्रेन असणार आहे ती मुंबई सेंट्रल ते काठगोदाम, ट्रेन नंबर असणार आहे 09075। 11 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघणार आहे। विक्की आणि मी चाललो आहे, सोलो ट्रिप असणार आहे आमची दोघांची, सॉरी सोलो म्हणजे विक्की आणि मी पण सुद्धा असणार आहे। आणि आमची जनरल आम्ही S2 S3 अशी काहीतरी ट्रेनचा नंबर आहे आमचा, तिथे जाणार आहोत आतमध्ये। आणि बऱ्याचशा ट्रेनमध्ये मजेदार गोष्टी असणार आहेत, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि ट्रॅव्हल करणारे मी बघूया, फर्स्ट टाईम करतो कारण की AC चा तिकीट काढला नव्हता, अर्जंट आमचा प्लॅन झालेला आहे। तर आपण आता निघतोय, तर जाऊया, ट्रेनची जागा वगैरे बघतोय, नंतर तुमच्याशी बोलतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू। आणि खूप मजा येणार आहे कारण की मी या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना जी ट्रॅव्हल करणारी गोष्ट आहे दाखवणार आहे आणि पुढे जाऊन नैनीताल कसं फिरायचं आहे ती सुद्धा एक माझी सेपरेट व्हिडिओ येईल। नैनीतालमध्ये डे असेल तर आता पहिला तर ट्रॅव्हल करण्यात जातोय आपण, तर जाऊया, चला भेटूया। डान्स कोणसा करेल दिखा दिखा, पीछे से कर जरा, पीछे जा एकदम, इधर ना इधर इधर ओए बस इतने में क्या होगा, कितना 1-2 रुपए में होता है क्या काम तेरा? 20 रुपए तो इतने से करता आपका। रुक देता है, रुक, स्टेशन पे उतरने वाला है, ये ले जा, उनका भी दे दिया जा मैंने, सबका हो गया अभी। तर गाईज पाहू शकता तुम्ही, डब्यात आज मुलगा आलेला, ॲक्च्युली त्याला टीशीनी पळवला मगाशी आणि आता सर्व झोपलेले आहेत। ते नाचत होता, थोडासा नाचला आहे तो। आणि आता वलसाड स्टेशन आलेलं आहे, बाहेर पाहू शकता तुम्ही। आपण जेवण मागवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे भाज्या आहेत, राईस आहे, चपाती 3 आहे आणि 150 रुपये घेतले ना रे, 150 रुपयाला एका डिशचे 150 रुपये। तर चला आता आपण जेवूया, बरंच 3 वाजून गेले, जेवण खूप लागलेले आहे। वडा क्या लाया है? वडा है क्या? चल 2 वडापाव भी दे दो चलो। तर गाईज आता आपण नर्मदा रिव्हरवरती पोहोचलोय, ही गुजरातमधली आहे, खूप मोठी आहे नदी। तुम्ही पाहू शकता समोर बोट्स वगैरे पण लागलेले आहेत आणि बरेचसे आता आम्ही 8 तासाचा प्रवास झालेला आहे आमचा। आणि पाहू शकता नदी केवढी मोठी, खूप मोठी नदी आहे। तर गाइज डोमिनोज वाला आलेला है। आप कितना टाइम से इधर आए, मतलब आके कितना टाइम हुआ आपको इधर? बस ये डिस्प्ले पे जैसे ही नंबर आया और मैं आ गया। ओके, तो ये दूर है क्या स्टेशन से? डोमिनोज दूर था क्या? 4 से 5 मिनिट। तर हा घेऊन आलेला, ॲक्च्युली ट्रेन आपली 3 तास लेट आहे आणि ट्रेन इथं थांबले, तर आपण आतमध्ये झालो। चलो थँक्यू भैयाजी। हां, सो अशा प्रकारे आपला पिझ्झा आलेला आहे आणि पिझ्झा पाहू शकता, ज्याची 3 तास आम्ही वाट पाहत होतो। चीज बस पिझ्झा आहे आणि हा काहीतरी नवीन आहे, पराठा टाईपमध्ये मागवला आहे आणि बरंचसं काय चीज वगैरे। आणि रतलाम स्टेशन चालला आहे समोर पाहू शकता। तर आता आम्ही खाऊन घेतो कारण की 3.5 तास ट्रेन आमची लेट आहे
आणि मोस्टली पीपल सर्व झोपलेले आहेत. तर आपण पण आता खाल्यानंतर झोपूया. मी तुमच्याशी नंतर भेटतो. विक्की समोर बसलेला आहे समोसा खात कधी बसून. समोसा पण -डिग्रीमध्ये गेलेला आहे. तर चला फटाफट खाऊन घेऊया आपण. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली. ट्रेन ॲक्च्युली आमची 4 तास लेट आहे. या स्टेशनला आम्ही काहीतरी 6 वाजता काहीतरी पोचणार होतो. 9:30 वाजलेले आहेत आणि चहा घेतलेला आहे. मगाशीच उठलो आहे मी पण. बरोबर चला जर तुम्हाला स्टेशन दाखवतो. अधनेरा म्हणून स्टेशन आहे. विक्की बघा मागे आहे तिथं. अधनेरा म्हणून स्टेशन आहे. तिथं आपली ट्रेन थांबलेली आहे. आणि आत्ता आम्ही जस्ट UPमध्ये पोचलो आहे. तर UPमध्ये तुम्हाला कुल्हड चहा बघायला भेटते. आणि मोस्टली इथे तुम्हाला स्टेशन तिथं पण जे पण आहे चहा पियायचा आणि फेकून द्यायचा आहे. सो याच्यानंतर मथुरा जंक्शन येणार आहे. तर मी तिथं उतरणार आहे. बाकी बिहारीचं स्टेशन आहे वृंदावन जाण्यासाठी. आपण तिथं उतरूया आणि मी तुम्हाला तिथं दाखवतो. तिथे बरेचसे पेठा वगैरे भेटतात आणि मथुरेची मिठाई वगैरे जाम खूप फेमस आहे. आपण तिथे जाऊ. त्यानंतर बोलतो मी जरा चहा पिऊन घेतो. तुम्ही आता आपण मथुरा स्टेशनला आलेलो आहोत आणि बरीचशी वेळ ट्रेन आपली थांबलेली होती आणि लेट झालेला होता. आणि कधीतरी येऊ आपण पण वृंदावनला जेव्हा पुढच्या वेळेला. कारण की मलासुद्धा यायचं आपल्या बाकी बिहारीला भेटायला मथुराला. जिथे वृंदावनला बरेचशी लोक येतात. आपणसुद्धा येणार आहोत. मागच्या वेळी आपण हरेराम हरे कृष्णामध्ये गेलो, मंदिरात गेलो. तिकडे तुम्ही बघितला कशा सर्व गोष्टी होत्या. तर आपण सुद्धा जाणार आहोत. म्हणून मी इथे स्टेशनला उतरणं छोटीशी व्हिडिओ काढली. एक आठवण म्हणून मी जेव्हा येणार तेव्हा मथुराला उतरणार आणि मथुरा उतरल्यानंतर वृंदावनला जाणार. तिकडे पण स्टे करणार 2-3 दिवसाचा. आणि इथून आता आपला 4 तासाचा प्रवास आहे काठगोदाम हल्द्वानी स्टेशनसाठी. तर बराचसा उशीर झालेला आहे. बघू आता आपण जाऊया. आणि मागे मी फोटो काढतोय स्नॅपचॅटला स्टोरी टाकायला. ठीक आहे आता बघूया. आणि बरीचशी गर्दी पण आहे ट्रेनमध्ये आणि गरमी खूप होते. खूप म्हणजे खूपच जास्त गरमी आहे इथं. आणि उत्तराखंडमध्ये गेल्यावरती खूपच थंडी वाटणार. ते तुम्हाला सुद्धा माहिती कारण की खूप. आणि नैनिताल बोलला तर खूप भारी आहे. आणि एवढा ट्रेनमध्ये 2च काम करतो आहे. झोपतोय, उठतोय, खातोय, पितोय, परत झोपतोय. दुसरं काहीच काम नाही आहे. 4 तासाची रनिंग राहिली आहे. मग पोचू आणि आपण आता भेटूया. मध्ये काय रनिंगमध्ये दाखवता आला तर दाखवेल. कारण की खूप फ्रस्ट्रेट झालेलो आहे आम्ही ट्रेनमध्ये बसून. 30 तासाची रनिंग आहे ट्रेनची. चला भेटूया आपण. तर गाईज आता आपण हल्द्वानी स्टेशनला उतरलेलो आहोत. आणि इथून आपण आता तुम्हाला इथून जर कैचीधामला जायचं असेल आपण इथून नैनितालला जाणार आहे. नैनितालवरून कैचीधामला जाणार आहेत. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. इथून ऑटोसुद्धा भेटतात, टॅक्सीसुद्धा भेटतात आणि बससुद्धा असतात. तर आपण आज बसनी जाणार आहोत. आणि इथून आपण बसनी जाऊन डायरेक्ट नैनितालला थांबणार आहोत. आणि नैनितालवरून आपण कैचीधामला जाणार आहोत. तर जाऊया आता आपण इथं. आणि मागे इलेक्ट्रिक रिक्षासुद्धा आहे. जर रोडवेसाठी बाहेर जावा लागतो. जर ज्यांना चालण्यासाठी किंवा जास्त काय सामान वगैरे असेल, प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षासुद्धा आहेत त्यानेसुद्धा जाऊ शकतात. मी किंमत डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे किती घेतात हे रोडवेजपर्यंत. आणि आता आपण बस पकडणार आहोत. तर माझ्या पाठीमागे मागे बघू शकता खूप मोठं हल्द्वानी स्टेशन आहे. तर चला आता आपण जाऊया बसमध्ये. आणि बसला किती वेळ लागते तर कंटिन्यू राहा तुम्ही सोबत माझ्या. तर गाईज आपण आता पोचलेलो आहोत एक्झॅक्ट नैनितालमध्ये. समोर मॉल रोड वगैरे आहे. बसनी उतरलेलं आहे आपण. आणि इथून आता आपण जाणार आहोत रूमवरती. मीन्स रूम बघणार आहेत हॉटेल्सचे. रूम्स बरेचसे हॉटेल्स वगैरे आहेत. लेकजवळ पण आहेत, जवळच आहेत. लेकच्या इकडून जाऊन मग रूम हॉटेल्स वगैरे बघू. आणि बघूया काय बार्गेनिंग करू. कारण की इथं रूम्स महाग पण असतात, स्वस्त पण असतात. इथं गेल्यावरती काय समजणार आहे. तर आता रूम बघूया. नंतर हॉटेलमध्ये पहिला तर फ्रेश होऊया. कारण की ट्रेनचा 30 तासाचा प्रवास आणि इथं प्लस 2-3 तासाचा प्रवास. तर भेटूया आपण. तर गाईज जेवण आपलं आलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही. आणि जरा जेवतो आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो. कारण की रूम वगैरे बघितलेलं नाही आहे. भूक खूप लागलेली होती. आणि जेवल्यानंतर मी बघतो. नंतर रूम वगैरे बघायला जाणार आहे. तर जेवण आपलं आलेलं आहे पाहू शकता तुम्ही. जास्त काय मागवलं नाही दोघांनी आम्ही. कारण की मगाशी येताना आम्ही मोमोज आणि पाणीपुरी ट्राय केली तिकडे झीलच्या इथं. तर दिवस दुसरा झालेला आहे आणि आपण आता नैनी लेकला आलेलो आहोत. माझ्या मागे बघू शकता तुम्ही बोटिंग्स वगैरे करतात आहे. तर आता इकडून आपण जाणार आहे बरंचसं एक्सप्लोर करायला. तर व्हिडिओमध्ये कळलं कारण की रात्री आम्ही झोपलो आणि झोपल्यानंतर आम्हाला जरा काय ठरलं नाही. रूममध्ये गेलो ते पण शूट करताना आला. सकाळी उठलो थोडा लेट झाला आम्हाला उठायला कारण की ट्रॅव्हल एवढा केलेला होता तर झोप खूप जास्त होती. आणि माझ्या बॅक साईडला पाहू शकता तुम्ही लेकमध्ये सर्व होतं. आणि इकडे फक्त कपल्स लोकच दिसतात आहे मला.
मोस्टली कपल्स लोक दिसत आणि आम्ही दोघंच आलो इथं फिरण्यासाठी. तर नेक्स्ट टाइम कधी येणार ना तुम्ही लोक तर नक्की तुमच्या जो पार्टनर असेल ना त्यासोबत. आणि इथे थंड वातावरण एवढा भारी आहे ना, खरोखर एक नंबर वाटते क्लायमेट. आणि एक आता पुढे बघा तुम्ही मी कसं एक्सप्लोर करणार आहे, काही छोट्या छोट्या गोष्टी दाखवणार आहेत, कारण की हे व्हिडिओ माझे 2-3 पार्टमध्ये येणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहा. आणि चला आता आपण जातो आहे स्कूटी रेंटवरती घेणार आहे. आणि स्कूटी रेंटवरती घेणार कारण की इकडं बरेचसे शेअरिंग ऑटोज वगैरे आहेत, टॅक्सी होते. थोडं मला असं वाटलं का खूप कॉस्टली आहेत आणि स्कूटी घेतली तर पाहिजे तिथे जाऊ शकतो, थांबू शकतो, कुठल्याही गोष्टी काही करू शकतो. चला तिथे जाऊया, स्कूटी रेंट करूया. पर डे 600 रुपये स्कूटीचे. तर अँटॉक बघितले तर चला भेटूया आपण. तर आपण स्कूटी रेंट घेतलेली आहे, समोर पाहू शकता तुम्ही अँटॉक घेतलेली आहे. 600 रुपये पर डे आहे. आणि जर तुम्ही कार किंवा कुठली महाग थार वगैरे पण इथे सर्व भेटते, तर तुम्ही बार्गेनिंग करा, कारण की इथे बार्गेनिंग केल्याशिवाय तुम्हाला काय पसणार नाही आहेत. आणि घेतले हेल्मेट पण दिलेत, प्रत्येकाला दोघांना असतो. 600 रुपये पर डे. तर चला आता एक्सप्लोर करूया आपण नैनिताल, उत्तराखंड, देवभूमी. आणि हो, लायसन तुम्ही कॅरी करा, कारण की लायसनशिवाय तुम्हाला स्कूटी तर भेटणार नाही. डॉक्युमेंट सर्व तुमच्याकडे रेडी ठेवा. आणि स्कूटीचा नंबर बघा, माझा बजेट आहे लास्टला 95. तर चला भेटूया. तर गाईज आता आपण हनुमानगडीवरती आलो आहे आणि जाण्यासाठी इथून मार्ग आहे, तुम्ही पाहू शकता. चालत जायला या साईडून आहे आणि राईट साईडून तुम्हाला गाडी वगैरे जेव्हा तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा स्कूटी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्याकडे अँटॉक आहे तर आपण इथे जाणार आहोत. चला मी तुम्हाला गाडी घेऊनच जाणार दाखवतो पुढे जाऊन. तर हा खुरपातालचा व्ह्यू पॉईंट आहे, मीन्स वरतून पाहू शकता तुम्ही. मधीच लेक आहे, मी ज्याला आपण तळा म्हणतो. आणि साईडला घरं वगैरे आहेत प्रॉपर. तर आपण खाली जाणार आहोत आणि इथं मोस्टली गाड्या सर्व थांबलेल्या आहेत ज्या व्ह्यू बघण्यासाठी. माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, मस्तसा आहे व्ह्यू, पण खूप भारी दिसतोय. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानंतर दाखवतो. पूर्ण मस्त सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट दिसत आहे तिथं. आणि मध्ये लेक व्ह्यू आहे. खाली जायला कमीत कमी खूप खूप खोल आहे आणि उतरायला पण चान्सेस नाही आहे तिकडं, कारण की तिकडून पूर्ण रोडवरून यावं लागतं यायला तिकडून पूर्ण. तर ठीक आहे, आपण इकडून बघू शकता तुम्ही पूर्ण कसं आहे. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतोय. तर आता आपण जाणार आहे पुढच्या हॉलला, जिकडे पुढचा व्ह्यू असेल, पॉईंट असेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ऊन पण खूप लागतोय आणि थंडी पण तशीच आहे. जॅकेट्स वगैरे आम्ही घातलेले आहेत, पण नॉर्मल होती. सकाळी खूप थंडी होती. तर चला आता आपण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर गाईज आपण अजून एक पॉईंटला थांबलेलो आहोत. तिथून होता मगाशी आपण बघितला, त्याचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि ठीक आहे, आता आपण परत एवढा वरती आलोय आणि त्या रोडने आपण वरती येते. आता परत आपल्याला जायचं दुसऱ्या एका पॉईंटवरती जाणार आहोत. इथं ॲक्च्युली गाडी मगाशी लॉक झाली होती, चावी आतमध्ये होती. तर खूप प्रयत्न करून त्या दादांनी गाडी काढलेली आहे चावी त्याच्यातून. तर आता आपण पण पुढे निघूया. तर गाईज आपण अजून एक नवीन पॉईंटवरती आलेलो आहोत. हिमालयन पॉईंट आहे, पाहू शकता इथे. जे आपण जेव्हा हिमाचल प्रदेशला जातो तिथे बरेचसे कपडे असतात तिकडे वेअर करते फोटोशूटसाठी आहे. आणि समोर पाहू शकता त्या दुर्बीण दिलेल्या आहेत. त्या दुर्बिणीवरून आपण पूर्ण समोरचा जेवढा पण तुम्ही भाग बघताय ते पूर्ण पाहू शकता. तिथे तुम्हाला पूर्ण वेगवेगळ्या ठिकाण आहेत, मंदिरचं आहे, ते तुम्हाला झूमिंगमधून दाखव म्हणजे दिसतंय रे का पूर्ण. आणि या दुर्बिणीने तुम्ही पूर्ण इकडचे 6 तुम्हाला पॉईंट्स आहेत ते बघायला भेटतील. मंदिर्स वगैरे आहेत, काही आर्मीचे जसे हेलिपॅड वगैरे आहेत किंवा त्यांचे ट्रेनिंग सेंटर वगैरे त्या साईडला आहेत, तेही तुम्हाला बघायला भेटतील या दुर्बिणने. तर तुम्ही आला तर नक्की ते ट्राय करा. आणि हा खास लेडीज लोकांसाठी इकडे कपडे पण वेअर करून फोटोशूटसाठी पण आहे बऱ्याचशा गोष्टी.
आणि बघण्यासारखा पण बराचसा खूप आहे तिकडे बघा. आणि इथे थंडचा माहोल आहे आणि खाण्यासाठी मॅगी वगैरे आहे. तर गाईज आता आपण राजभवनला आलो आहे. जो गव्हर्नर हाऊस आहे तिथे स्कूटी पार्क केली आहे, कारण की टायमिंग होता तो 11 ते 3 वाजेपर्यंत होता. आतमध्ये जाता नाही येणार, तर बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मी. आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोज पण दाखवेल नंतर मी हे करून ॲड करून की राजभवन कसा दिसतो आणि आतमध्ये व्ह्यू वगैरे कसे. तर तुम्ही जर येत असाल तर 11 आणि 3च्या मध्येच फक्त चालू असतो राजभवन. तर चला जातो आहे मी, कारण की खूप भूक लागलेली आहे मला. तर आम्ही लेकजवळ जाणार आहे. तिकडे नैनादेवी टेम्पल आहे. त्या नैनादेवी टेम्पल जिथे पण तुम्हाला मी दाखवतो. आणि तिथे जाऊन पहिला तर काहीतरी खातो, कारण की दुपारी जेवलो नाही आम्ही, पूर्ण फिरण्यातच गेलो. तुम्ही बघितला चहा आणि थोडीशी मॅगी खाल्ली होती मगाशी म्हणजे ती बरेच 12-12:30 वाजता खाल्ली होती. चला जाऊया आता पुढे जातो मी, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर समोर पाहू शकता हा नैनितालचा व्ह्यू आहे, जी नैनी लेक आहे. जी लेक आहे तिथे समोर. आणि समोरची घरं बघा तुम्ही कशी आहेत पूर्ण. समोर घरं बघा कशी आहेत पूर्ण. आणि लेकमध्ये बोटिंग करतात आहे. बोटिंगचे चार्जेस वेगवेगळे आहेत. 800 रुपयामध्ये पूर्ण बोट फिरवता येईल आणि 400-600 रुपयामध्ये अर्धा लेक आणि 800 रुपयामध्ये पूर्ण लेक फिरवता येतो. तर या साईडने आपण नैनादेवी टेम्पल आणि भोतिया मार्केट आहे, तर आपण तिथे चाललो आहोत. समोर हे बघा पूर्ण मार्केट एरिया आहे. आणि एंडिंगला गेल्यावरती तुम्हाला नैनादेवी टेम्पल जो दिसेल, मग तिथे मी माहिती सांगणार आहे तुम्हाला. आणि ही आहे मसाडी, माय फेवरेट कार. 2.25 करोडाची कार आहे ही मसाडी. ठीक आहे, जाऊ दे, आपण मार्केट एक्सप्लोर करू. आणि देन समोर तुम्हाला बघू शकता एक सिनेमा हॉलसुद्धा दिसतोय तिथं. आणि सिनेमा हॉलच्या बॅक साईडला तुम्हाला नैनादेवी टेम्पल आहे जिथे आपण चाललो आहे. तर चला पहिला नैनादेवी टेम्पल एक्सप्लोर करूया. आणि मी तुम्हाला माहिती पण थोडी देईन नैनादेवी टेम्पलबद्दल, जेवढी मला माहिती आहे थोडीफार देवीच्याबद्दल. तर चला जाऊया. जे मार्केटमध्ये असतात आपल्याकडे नॉर्मलचंच मार्केट आहे, पण इथे स्वेटर वगैरे पण पाहू शकता तुम्ही. जाता जाता शॉपिंग करू शकता. खर्चाची कामं आहेत, काय नाही, पैसे खूप लागतील इथं. बजेटमध्ये आला तर ठीक आहेत, नाहीतर पैसा खर्च होणार आहे. बुट्टे वगैरे, पाणीपुरी. इकडची पाणीपुरी जरा वेगळीच आम्ही रात्री ट्राय केली. पुऱ्या वगैरे काय म्हणजे चांगली लागली, पण काहीतरी वेगळा टेस्ट होता. जी मुंबईची चव असते ती मुंबईचीच चव असते. ठीक मार्केटच्या साईडला तुम्ही ग्राउंड पाहू शकता, किती मोठा आहे. पूर्ण डोंगर आहेत चारी बाजूला आणि त्याच्यामध्ये ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवरती क्रिकेट, फक्त महाराष्ट्रात आणि मुंबईत आपल्या क्रिकेट आहेत, पण इथं मी जेव्हापासून आलो तेव्हा बघतो इथं मोस्टली फुटबॉल आणि हॉकी. जे पण पोरं आहेत, तिथं पार्किंग साईड आहे आणि ठीक इथं पोरं तुम्हाला फुटबॉल खेळताना बघायला भेटतील. आणि त्याच्या मागे तुम्हाला हॉकीची, जे आपली इंडियातली किंवा आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, त्याचा तुम्हाला इथं बघतोय पूर्ण मॅच चालू आहे हॉकीची. हे बघा हॉकीचा स्टेडियम आहे तो. आणि तिथे समोर मस्जिद आहे आणि त्या राईट साईडला एक क्लब आहे अमर उजाला म्हणून. तर चला जाऊया. आणि समोर बघा फॉग झालेला आहे, हवा सुटलेली आहे, पाऊस पडण्याचा अंदाज येतो आहे. चला जाऊया, आपण निघूया आता इकडून. तर श्री मा नैनादेवी मंदिर, त्या टेम्पलची एंट्री आहे. आणि त्या राईट साईडला बघू शकता तुम्ही. आणि इथं पूजेचं सामानसुद्धा भेटतो, प्रसाद वगैरे, भंडारा, जे पण काही गोष्टी असतात ते इथं भेटतात. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. आणि बघा किती सुपर लिहिलेलं आहे, कृपया मर्यादित एवं शालीन वस्त्रों में मंदिर में प्रवेश करें. कारण की हा हिल स्टेशन आहे आणि इथं शॉर्ट्स वगैरे, जीन्स वगैरे कपड्यामध्ये लोक येतात, म्हणून तिथं पहिलेच लिहिलेलं आहे वर्जित आहे. कारण की तुम्ही येणार मंदिरात तर तुम्ही तुमची फॅशन दाखवू नका, या नॉर्मल ओढणी, साडी, दुपट्ट्यामध्ये जे पण गोष्टी असतात तशा या. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया मंदिराच्या. एंट्री करताना समोर तुम्हाला चप्पल आणि बूटसाठी स्टँड दिसेल. आणि तिथं चप्पल आणि स्टँड ठेवल्यानंतर तर पुढे तुम्हाला या साईडला बघू शकता तुम्ही आतमध्ये. माहोल खूप थंड आहे, समोर वेगवेगळ्या मंदिरं आहेत. तर आपण जाऊया आता इथे, विचारूया कुठलं. इकडं तुम्हाला राईट साईडला बघा असं हनुमानजीचा खूप मोठा खूप 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 मोठी मूर्ती आहे बजरंगबलीची.
आणि इथे मंदिर परिसरामध्ये बघू शकता तुम्ही जे ओढणे असतात, चुनरी असतात माताची, ती बांधून ठेवतात. लोकांची श्रद्धा असते, तिथे काहीतरी मागतात आणि तेव्हा बांधून ठेवतात. आणि मस्त फ्लॅग आहे ज्याच्यावरती जय माता दी लिहिलेलं आहे. आणि ही एंट्री आहे मंदिरात जाण्याची. तर आपण जाऊया लाईनीत, बघूया. जर पुढे शूट करायला मला भेटला तर मी नक्की तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये देवीची पण जी मूर्ती असेल ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नक्की या मंदिराबद्दल. चला बघूया शूट करायला देतात आहे का आपल्याला. ठीक आहे, एवढे मोठे मोठे मंदिर आहे आणि पाहू शकता समोर तुम्ही माँ नैनादेवी मंदिर, तिथे लिहिलेलं आहे. शूट करू शकत नाही तर ठीक आहे, आपण डायरेक्ट पाया पडूया. मग मी तुमच्याशी भेटतो आणि बोलतो मंदिराच्या बद्दल. पुढे दशावतार मंदिर आहे आणि इथं लेक समोर आहे पूर्ण बघू शकता. भगवान श्री भैरव मंदिरचा इथं छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे, त्यांचा सुद्धा इथं आहे बघू शकता, पाहू शकता. आणि इथे बरेचसे मंदिरं आहेत, श्री नवग्रह मंदिर, राधाकृष्ण मंदिर, ते सुद्धा आहेत इथं. तर आपण त्यांचे पाया पडून घेऊया. समोर श्रीकृष्ण आणि राधेंची मूर्ती आहे, तिथं आपण लवकरच भेट देणार आहे. राधे राधे. वृंदावनला जाण्याची कधी वेळ येते बघूया, कारण की वृंदावनला सुद्धा आपल्याला जायचं आहे. आणि मस्त वातावरण आहे मंदिरात, तुम्ही पाहू शकता. राधाकृष्णाचा मूर्ती आहे. नवग्रह असतात जे आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गोष्टी असतात, नवग्रह तुम्हाला माहितीच असेल. आणि माँ संतोषी माताचं मंदिर सुद्धा आहे आणि मस्त वाटतं इथं. वातावरण खूप थंड, एकदम शांत. अगरबत्ती लावतात ते लोक श्रद्धेने आपापल्या. चला मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती सांगतो या मंदिराबद्दल. आणि आता दशावतारचा जो आहे एक इथं ते सुद्धा तुम्हाला एक मी दाखवतो. इथं दशावतार मंदिर काय आहे, मी तुम्हाला विष्णू भगवान जे होते त्यांचे दशावतार कुठले कुठले आहेत मला तर माहिती आहे, पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर समोर तुम्ही पाहू शकता दशावतार पूर्णपणे आहेत. असे तर ॲक्च्युली विष्णू भगवानचे 24 म्हणजे 24 अवतार आहेत. त्यामधून 23 अवतार आतापर्यंत झालेत आणि 24 अवतार जो कल्की अवतार असणार आहे तो कलियुगमध्ये होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. 10 अवतारला जास्त विष्णू पुराणामध्ये मान्यता आहे. तर त्यामधून पहिला आहे तो शिव पार्वती अवतार, त्याच्यानंतर मत्स्य अवतार, ज्या लोकांना माहिती असेल की मत्स्य अवतार का घेतलेला. त्यानंतर कच्छ अवतार पण आहे. 12 अवतार, जेव्हा पृथ्वी एका राक्षसांनी पृथ्वीला खोल पाण्यात घेऊन गेलेले त्या टायमाला विष्णू भगवाननी, विष्णुदेव आहेत त्यांनी 12 अवतार घेऊन जे तुम्हाला सूड दिसते तिथे देवाची, त्या सूडनी पृथ्वीला खेचून आणलेला. आणि नरसिंह अवतार तुम्हाला माहिती आहे, भक्त प्रल्हाद ज्या टायमाला स्वतःची भक्ती करत होते विष्णुदेवाची, तेव्हा त्यांनी भिंतीतून नरसिंहचा अवतार घेऊन अवतार आहे, नरसिंह अवतार आहे. आणि ठीक आहे, वामन अवतार सुद्धा विष्णू भगवानचाच एक अवतार आहे. त्यांनी जेव्हा राजा बली, ज्या टायमाला राजा बलींनी 3 लोकांवरती काबीज केलेला होता, तेव्हा विष्णुदेवांनी वामन अवतार घेतलेला होता. कारण की राजा बली खूप घमंडी होता. त्यांनी वामन अवतार यांना सांगितलं की तुम्हाला काय दक्षिणा देऊ. तर वामन अवतार होते जे, त्यांनी सांगितलं की मला फक्त 3 पग जमीन हवी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नको. तर ते बोलले एवढूसा नको, मला फक्त 3 पग जमीन हवी आहे. तर तेव्हा वामन अवतार 3 पग, जेव्हा एक पाताल लोकवरती एक स्वर्गलोकवरती आणि तिसरा त्यांच्या डोक्यावरती पाय घेऊन तेव्हा अवतार घेतला. हा परशुरामाचा अवतार, ज्यांना सुद्धा माहिती आहे ते परशुरामाचा, विष्णू देवांचाच परशुराम अवतार आहे. आणि परशुराम एक असे आहेत जे चिरंजीवी आहेत, ते आतापर्यंत जिवंत आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि रामाचा अवतार ते सर्वांना सुद्धा माहिती आहेत की रामाचा अवतार विष्णू भगवान आहेत. आणि कृष्ण अवतार हे सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत. पण राम अवतार झालं, परशुराम, हे सर्व विष्णू भगवानचे अंश होते. पण खुद्द विष्णू भगवानचा एक जो विष्णुदेवच खाली उतरले होते पृथ्वी लोकवरती, ते होते कृष्णाचा अवतार. कारण की त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होता, जे तुम्हाला माहिती असेल विष्णुदेव जेव्हा आपल्या बोटामध्ये सुदर्शन चक्र ठेवतात. आणि बरेचसे कलियुग सुरुवात झाल्यानंतर बुद्धाचा अवतार झालेला होता. जी लोक बुद्धांना मानतात त्यांना सुद्धा माहिती असेल की बुद्ध अवतार एक विष्णुदेवाचा आहेत. आणि येणारे काळात जेव्हा कलियुग संपणारा असेल, कलियुग संपाच्या टायमाला कल्की अवतार होणार आहे. त्याची खूप मोठी स्टोरी कल्की अवतारची, ती अजून झालेली नाही आहे विष्णुदेवाची. पण कल्की अवतारला व्हायला खूप वेळ आहे अजून. 4,32,000 वर्षानंतर कल्की अवतार होणार आहेत. अजून वेळ आहे, अजून तर आपण 2000मध्येच आहे. तर ठीक आहे, हे असे 10 अवतार आहेत विष्णुदेवाचे. तर याची व्हिडिओ जर तुम्हाला पूर्णपणे माहिती घ्यायची असेल तर बरेचसे यूट्यूबवरती असे दिलेले आहेत व्हिडिओ, आणि मी थोडक्यात माहिती दिलेली आहे पूर्ण.
सर्व देवांचे देव म्हटलं की महादेव, त्यांचा सुद्धा इथं मंदिर आहे. आणि महादेव मंदिर इथं काय त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, कारण की हा नैनादेवी टेम्पल म्हटलं की महादेवाचं मंदिर इथं असणारच आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे इथं परिसरामध्ये. तर तुम्ही जसं मंदिरातले हनुमानजीची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्ण दशावताराची मूर्तीची तुम्ही व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये मी थोडीशी माहिती सांगितली. तर मुद्दा असा आहे की नैनादेवी टेम्पल हा मुळात जे लोकांना माहिती असेल 51 शक्तिपीठ पार्वतीचेच अंश आहेत. जेव्हा पार्वतीजीचे 51 तुकडे झालेले होते तेव्हा आपले पूर्ण भारत, अखंड भारत ज्या टायमाला होता त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, तिब्बत, अर्धा चायना आणि बऱ्याचशा गोष्टी, तेव्हा त्यांचे पूर्ण छोटे छोटे अंश होते. त्याच्यातले ते अंशपैकी एक अंश जेव्हा पार्वतीजीचा जो डोळे होते त्यांना नैन म्हणतात, म्हणून या देवीचं नाव आहे नैनादेवी. त्या टायमाला इकडे येऊन ती पडली होती नैनितालमध्ये, आणि नैनितालसुद्धा त्या नावानेच आहे का नैनिताल. आणि ज्या लोकांना माहिती नसेल 51 शक्तिपीठ काय असेल तर त्यांनी यूट्यूबवरती जाऊन फक्त सर्च करा, कारण की याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे की त्यांचे 51 तुकडे कसे झाले, शंकराने तांडव कसा केला, विष्णू भगवाननी सुदर्शन चक्र कसा सोडला त्यांच्या अंगावरती शंकराचे, त्याच्यानंतर 51 तुकडे झाले. बऱ्याचशा गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली की हा जो नैनादेवी आहे ते पण एक पार्वतीजीचाच अंश आहे त्यांच्या डोळ्याची. तर चला आता आपण पुढे जाऊया. आणि मंदिराचा खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. मी तुम्हाला आता जातो, मॉल रोड दाखवतो. रात्री मॉल रोड इकडून 6 ते 9 वाजेपर्यंत चालू असतो. तर आपण जाऊया. असं छोटासा एक्सप्लोर होता. आणि जर तुम्हाला मंदिराची खूप सारी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. तर चला भेटूया आपण. तर गाईज आपण आता मॉल रोडला आलेलो आहोत. हा मॉल रोड जो असं संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9-9:30 वाजेपर्यंत बंद असतो पूर्ण. आणि या मॉल रोडवरती तुम्ही पाहू शकता पूर्ण शॉपिंग, खास करून हॉटेल्स वगैरे खूप आहेत जेवण्यासाठी. आणि मागे थोडा कार येते तेवढा दिसणार आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो. शॉपिंगसाठी खूप मोठे मोठे इथे शोरूम आहेत जे आपल्याकडे मोस्टली मॉलमध्येच बघायला भेटतात. त्याचा शोरूम आहेत पुढे शोकेशमध्ये जे आपण समोर ठेवतो हॉल वगैरे मध्ये, त्यासाठी ठेवण्यासाठी पण बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. बुद्धांची मूर्ती, हाती आहेत, शिवशंकरची मूर्ती आहे, बाप्पांची मूर्ती आहे, श्रीकृष्णांची मूर्ती आहे. मस्त मस्त मूर्त्या आहेत आणि सर्व स्वस्त आहेत. गाईज इथे तुम्ही पाहू शकता ड्युअल सीट सायकल पण सुद्धा आहे आणि जे आपण ट्राय करू शकतो बसल्यावरती. डबल सीट सायकल आहे इथे. आणि हे बघा जीव जलतंय बघून. तर या मॉल रोडला बघू शकता पूर्ण सायकल्स वगैरे ठेवलेले आहेत साईडला, तुम्ही बघू शकता. ते आपण स्वतः या मॉल रोडला चालू शकतो. आणि डबल सायकल आहे, म्हणजे एका सायकलला डबल पॅन्डलचे सायकल्स आहेत. आणि समोर नाश्त्यासाठी पण बनवलेलं आहे, जे तुम्ही आपण जसं मुंबई साईडला आपल्याला नाश्त्याला असतं त्या प्रकारचे इकडे बनवलेले स्टॉल्स आहेत छोटे छोटे. आणि विकी काहीतरी बघतोय, वेदांशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय तो. आणि आपल्या घरच्यांसाठी इथं पाहू शकता तुम्ही या सर्व म्हणजे वेगवेगळी नावं आहेत. वेदांत आहे व्हिडिओ कॉलवरती, हे बघा. आणि इथं नावं आहेत. आणि ठीक इथे एक बँक आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. एवढं दाखवणार तेवढं कमी. गाईज इथं तुम्ही जर चालता चालता थकलेले असाल तर इथं मालिश सुद्धा होते 200 रुपयामध्ये. आणि मॉल रोडवरती पाहू शकता तुम्ही. आणि रोड खरंच 2 किलोमीटरमध्ये आहे, तर आपण वॉक करू शकता. आणि समोर द मूनलाईट म्हणून रेस्टॉरंट आहे आणि त्या बाजूला पुमाचा शोरूम आहे तिथं पाहू शकता तुम्ही. हे बघा तिथे आहे जिथं फ्लॅट 40% ऑफ आहे. बघू नेक्स्ट टाईम आल्यावरती, कारण की आता तर शॉपिंग झालेली आहे आमची. आणि आता आम्ही एक शॉप शोधतो, तो भेटत नाही आहे आम्हाला, कारण की इथे भरपूर काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल. पॉईंट्स असतील, लेकवो असतील. मला तर पॉईंट्स वगैरे 2-3 खूप आवडले. त्याच्यातून म्हटलं की नैनादेवी टेम्पल होतं, तो खूप खूप भारी. आणि त्याची स्टोरी तुम्ही खरोखर मी तुम्हाला सांगते, तुम्ही गुगल करा नैनादेवी टेम्पलच्याबद्दल, तुम्हाला खरोखर कळेल की 51 शक्तिपीठमध्ये कसं काय येतं आणि पार्वतीची काय गोष्टी होत्या, विष्णुदेव, शंकर भगवान, म्हणजे सर्व काही गोष्टी आहेत त्यात हिंदू धर्माची, तुम्हाला समजतील. आणि लेक व्ह्यू पण खूप भारी होता. पूर्ण दिवस आमचा असंच गेला फिरून 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 फिरून. आणि एवढी मजा आली आहे ना खरोखर. आणि तुम्ही चला व्हिडिओ तर संपवला, एंड करायला टाईम आहे खूप. आणि इथे बागी पाहू शकताय बघा, इथे खास मुलींसाठी ते मोजिडी वगैरे पण आहे. आणि चला आता काय व्हिडिओ संपायला खूप टाईम आहे, कारण की आता चाललो आहे जेवायला. आणि एंड तिथे करणार आहे मी व्हिडिओला, कारण की दमलो आहे खूप खूप म्हणजे खूप. आणि मला सांगा तुम्ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला.
नक्की सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नैनितालची मला नक्की सांगा. आय डोंट नो मी तुम्हाला किती दाखवलं आहे, काही नाही दाखवलं आहे, काही गोष्टी आहे. कारण की फर्स्ट टाईम आलेलो आणि काही फॉलोअप नव्हता. जेवढ्या काही गोष्टी झाल्या गुगल मॅपच्या थ्रूने आणि यूट्यूबवरून थोड्याशा गोष्टी बघून सर्व तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आवडली असेल तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ जर माझी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतात जी नैनितालमध्ये येतील. जेवढे पण काही गोष्टी ज्या म्हणजे येण्याचा गाडी भाड्याचा होता ते सर्व मी मेन्शन केलेलं आहे. आणि सेपरेट एक व्हिडिओसुद्धा बनवलेली की मुंबई महाराष्ट्रातून तुम्ही नैनितालपर्यंत कसे काय येणार आहेत. तर ती व्हिडिओसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तर ती जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि अजून 2-3 उत्तराखंडचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघू शकता. आणि हो, जी मी तुम्हाला दाखवलेले नैना देवी टेम्पल ते सुद्धा खरोखर खूप सुंदर आहे. त्या देवीच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. आणि एवढा छानसा टेम्पल आहे, ते स्टोरी खूप मोठी आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा ती जाऊन. आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि हो, नैनिताल म्हटलं की खूप भारी आहे. आणि इथे येणं म्हणजे कपल्स लोकांसाठी बेस्ट आहे. आम्ही तर फक्त दोघंच आलेलो असं एक्सप्लोर करण्यासाठी. पण कपल्स जे लग्न होतात आपल्या इथं महाबळेश्वरला जसं, तसे उत्तराखंड आणि यूपीतली दिल्लीतली लोक नैनितालला येतात. कारण की इथं खूप वातावरण थंड आहे आणि लेक्स वगैरे खूप असे बघण्यासारखे आहेत. जसे आपले लोणावळ्याला आहेत तसे तिकडंसुद्धा आहेत. तर चला व्हिडिओला इथेच एंड करतो. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. राधे राधे, जय श्रीराम, बाय, जय हिंद. तर परत एकदा आपण जिथे दुपारी जेवलेलं तिथे परत आलो जेवायला. आणि दुपारचं जेवण मस्त होतं म्हणून इथे परत आलो आहे. आणि सेम टेबलवरती बसतो आम्ही. इथे आईस्क्रीम पण आहेत, परत आपण ट्राय करणार आहोत. तर दुपारचं जेवण आलेलं आहे. टेस्ट खूप भारी होती. मग अशी बघा पराठा पण आलेला आहे जो दुपारी आपण जेवलो, खरोखर खूप भारी लागला. जो आम्ही केदारनाथला ट्राय केलेला त्याच्यापेक्षा खूप भारी पराठा आहे. आणि भाजी आहे इथं, राजमा आहे, मिक्स भाजी आहे आणि पनीरची मशरूमची भाजी आहे. एक नंबर आहे. आपण जेवतोय आणि जेवल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलतो कारण की खूप भूक लागलेली आहे. त्याच्यानंतर जेवल्यानंतर थोडं आईस्क्रीम खाणार आहे, त्यानंतर रूमवरती जाणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये. आणि बरंचसं काही जेवायला मस्त आहे. आणि इथं आला तर तुम्ही थाली ट्राय करा कारण की या हॉटेलचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि जेव्हा पण तुम्ही येणार आहे हॉटेलला नक्की भेट द्या. खरोखर खूप स्वस्त आणि भारी जेवण असतं. आपण ट्राय करू. मी तुम्हाला आजची पण टेस्ट काय असेल ते तुम्हाला नक्की सांगेन. पहिला जेवतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो.